तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेशने पैशांसाठी अर्णवला किडनॅप करायला लावलेलं असतं. पण इथे आता अर्णवला किडनॅप केल्यानंतर ईश्वरीने इंदोरी स्टाईलमध्ये गुंडांची धुलाई करत अर्णवला त्यांच्या तावडीतून सोडवून सुखरूपरित्या घरी आणलेले असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने ईश्वरी अर्णवला राकेशच्या गुंडांच्या तावडीतून सोडवते हे आपण आता सविस्तरपणे बघूया. आणि त्याचबरोबर राकेश अर्णवला कशासाठी किडनॅप करतो हे सविस्तरपणे आपण बघणारच आहोत. तर इथे अंजली रूममध्ये असते आणि राकेशने पैशांच्या बाबतीमध्ये इथे आता रमाकांत काकांना फसवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा तो रूममध्ये आल्यानंतर म्हणतो की ही बावळट बायको इथे काय करते. आता ही पुन्हा म्हणेल की दारूचा वास येतोय, दारूचा वास येतोय. तेव्हा राकेश येतो रूममध्ये आणि रडायचं नाटक करतो आणि म्हणतो की अंजली मॅडम, तुमचे वडील इतक्या वर्षानंतर परत आलेत आणि त्यांच्याबरोबर सगळेजण वाईट वागतात, मला त्याचं वाईट वाटतं. तेव्हा अंजली म्हणते, तुम्हाला हल्ली कुणाचंही वाईट वाटतं. तुमची इथे याददाश्त गेल्यापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्याच दिसतात. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्ही म्हणत होता ना की तुम्हाला दारूचा वास येतोय, मलासुद्धा बाहेरून दारूचा वास आला. तुम्ही जाऊन जरा आजूबाजूचे रूम चेक करा, नेमका कुठं दारूचा वास येतोय ते तुम्हाला कळेल. तेव्हा अंजली म्हणते, बरं बरं मी बघते. तर इथे राकेशने मुद्दामूनच तिला रूममधून बाहेर काढलेलं असतं. तर इथे ईश्वरी म्हणते की बाबा बसा बरं, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, इथे कशाला, इथे जावई बापूंना बसू दे ना. ईश्वरी म्हणते, नाही काही गरज नाही आहे, इथे तुम्हीच जेवायला बसायचं. तेव्हा राकेशसुद्धा तिथे येतो. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, पंत बसा, तुम्ही इथे बसा. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको बाबा, अहो इतक्या वर्षानंतर तुम्ही परत आलात, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, त्यामुळे इथे तर तुम्हीच जेवायला बसायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, बसा ना बाबा, तुम्ही जेवायला बसा. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय म्हाताऱ्या, इतक्या वर्षानंतर परत आलायस, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा असेल तुला पण, म्हणूनच आलायस ना. पण काहीही झालं तरीसुद्धा तुला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही आहे ह्या प्रॉपर्टीमधला, अशी तरतूद मी करून ठेवली. त्यानंतर इथे आता आपली नम्रता, तिला आकाशने दिलेला ड्रेस ती बघत असते. आकाशने दिलेला ड्रेस तिला खूपच जास्त आवडतो. ती म्हणत असते की आकाशला बरोबर माहिती आहे मला कुठला रंग छान दिसेल ते. त्यांना माझी आवड निवड बरोबर कळते, माझ्या मनातलं बरोबर कळतं. हा ड्रेस खूपच छान आहे, मला खूपच आवडला आहे. तेव्हा तिथे शुभंकर दारामधून लपून छपून बघत असतो की नम्रता कशी रिॲक्ट करते. तेव्हा नम्रता म्हणते, शुभू तू. तेव्हा शुभंकर म्हणतो, काय नमे ढमे, खूपच आनंदी दिसतेस. नम्रता म्हणते, हो मग, माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला ड्रेस आणून दिलाय, मग मला तर आनंद होणारच ना. तेव्हा शुभंकर म्हणतो की बघा, एक ड्रेस काय दिला हिला, एवढा आनंद झाला. तेव्हा नम्रताला सुप्रियाने बोलावल्यामुळे ती तिथून आता गेलेली असते. तर इथे वल्लरी आणि अंजली दोघीजणी आलेले असतात आणि म्हणत असतात, अगं आजी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. वल्लरी म्हणते, मला पण बोलायचं आहे. आजी म्हणते, दोघींना एकाच वेळी एवढं काय बोलायचं आहे, काय झालं तरी काय. तेव्हा अंजली म्हणते की आजी, अगं आपल्या घरामध्ये आहे ना काही दिवस मला दारूचा वास येतोय. म्हणजे आता तुला तर माहिती आहे आपल्या घरामध्ये तू व्रत वैकल्य करतेस, आपल्या घरामध्ये कुणीही दारू वगैरे पित नाही गं, पण आता हल्ली हल्ली मला दारूचा वास यायला लागलाय. वल्लरी म्हणते, हो ना, मलासुद्धा दारूचा वास येतोय घरामध्ये. तेव्हा आजी म्हणते, मग आता कोण पिणार, चिंटूला तर सवय नाही आहे, आकाश पण दारू वगैरे पित नाही. अंजली म्हणते, यांना पण ती सवय नाही आहे. तेव्हा मग कोण, तर रमाकांतराव दारू पितात. वल्लरी म्हणते, मला त्यांच्यावरती संशय आहे. तेव्हा आजी म्हणतात, नाही नाही, ते दारू वगैरे पित नसतील, त्यांच्या हातामध्ये प्रत्येक वेळेला जपमाळ असते. तेव्हा वल्लरी म्हणते की माणसाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की अंजली, नंतर आपण जेवल्यानंतर त्यांच्या रूममध्ये जाऊन चेक करू. तेव्हा इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा तिथे आजी आहे, तरी म्हणते, काय गं ईश्वरी, चिंटू कुठे आहे, जेवायला नाही आला का. ईश्वरी म्हणते, नाही आलेत ते, मी नंतर त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन जाते. आणि त्यानंतर इथे वल्लरी येते आणि ज्या ठिकाणी रमाकांत काकांची झोळी असते ना, त्याच्यामध्ये आपले काही दागिने लपून ठेवते, कारण त्यांच्यावरती चोरीचा आरोप करून त्यांना घरातून हकलून द्यायचं असतं म्हणून. तेव्हा हा आता वल्लरीने प्लॅन केलेला असतो.
त्याचबरोबर इथे रमाकांत काका आता जेवतात, पण त्यांच्या मनामध्ये अपराध्याची भावना असते. ते ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी बाळा, खरं खरं सांग, मी इथे जेवायला आलो म्हणूनच चिंटू सगळ्यांबरोबर जेवायला आला नाही ना? हे बघ, खोटं बोलू नको, मला माहिती आहे मी इथे आलेलं चिंटूला अजिबात आवडलेलं नाही आहे. म्हणूनच मी तुला म्हणतोय, हट्ट करू नकोस, मला जाऊ दे. ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही अर्णव सरांना थोडासा वेळ द्या, तुम्ही इथे जाण्याची घाई करू नका, मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन जाते ना. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, ईश्वरी तुझी काही हरकत नसेल तर मी चिंटूसाठी इथे आता पोळीचे लाडू बनवू का? माझ्या हातचे गोड पोळीचे लाडू चिंटूला खूप आवडायचे. म्हणजे जेवण त्याला सगळं त्याच्या आईच्या हातचं लागायचं, पण गोड मात्र तो माझ्या हाताने खायचा. लाडू त्याला माझ्या हातचेच आवडायचे. ती म्हणते, हो बाबा, ही तर खूप चांगली आयडिया आहे. लाडू बनवायचे पण तुम्हीच आणि नेऊनसुद्धा तुम्हीच द्यायचे. तेव्हा इथे रमाकांत काका आता पोळीचे लाडू बनवत असतात. म्हणतात, ईश्वरी मला हवं तेवढं तूप आणि गूळ दे, मी छान असे लाडू बनवतो माझ्या चिंटूसाठी. अर्णव इथे सात्विकाचा फोटो हातामध्ये घेऊन बसलेला असतो. त्याला इथे आपल्या आईची खूप जास्त आठवण येत असते. कुठे ना कुठेतरी रमाकांत काका जबाबदार आहेत सात्विकाच्या मृत्यूला, असं सतत अर्णवला वाटत असतं. पण या सगळ्यामध्ये जशी इथे सुप्रियाची काही चूक नाही आहे, तशीच रमाकांत काकांची सुद्धा काही चूक नसते. आणि तेव्हा इथे अर्णवला आठवत असतं की त्याची आई त्याचे किती लाड करायची, किती त्याला जीव लावायची. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर हे बघा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि पोळीचे लाडू इथे रमाकांत काका अर्णवच्या समोर करतात. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय आहे? ईश्वरी म्हणते, बघा, तुमच्या बाबांना माहिती आहे लहानपणी तुम्हाला पोळीचे लाडू खूप आवडायचे ना, म्हणून त्यांनी खास तुमच्यासाठी बनवलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, हे सगळं करायची गरज नाही आहे आणि मला काही नको आहे. मी आधीच सांगितलं आहे ना, माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो राग आहे ना, हे सगळं करून तो जाणार नाही आहे. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, नाही चिंटू नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. तू मला माफ करावं किंवा तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा राग जावा असं वाटत नाही मला. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू माझ्यामुळे उपाशी राहू नको. तू उपाशी राहिलास तर मलाच वाईट वाटेल. त्यापेक्षा तू काहीतरी खाऊन घ्यावं, यासाठी मी तुझ्यासाठी हे पोळीचे लाडू तुला आवडतात म्हणून बनवलेत. तेव्हा इथे वल्लरी आणि इथे अंजली दोघीजणी रमाकांत काकांच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते आता शोधाशोध करत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते, अंजली तिथे खाली बघ, खाली बघ, तिथे काहीतरी नक्की सापडेल. तेव्हा ती मुद्दामूनच अंजलीला बेड खाली बघायला सांगते, कारण तिने तिथेच रमाकांत काकांचं गाठोडं आणि दागिने लपवून ठेवलेले असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला तुमच्या हातचं काही नको आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये जो राग आहे ना, तो कधीच जाणार नाही आहे, कधीच नाही. तेव्हा इथे अंजली ते गाठोडं आता वरती काढते आणि त्याच्यामध्ये आता चेक करत असते. तर त्याच्यामध्ये अंजलीला दागिने सापडतात. तेव्हा वल्लरी म्हणते, अरे बाप रे, हे तर दागिने माझे आहेत. म्हणजे या रमाकांतने हात साफ केला वाटतं, डल्ला मारलाच त्याने. म्हणजे जिथे राहिला असेल तिथे चोरीमारी करायची सवय वाटतं त्याला. तेव्हा इथे आता हवी तेवढी कॅशसुद्धा त्याच्यामध्ये लपवलेली असते. ती म्हणजे राकेशने, कॅश लपवणारा राकेश असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर तुम्ही किती बोलाल तुमच्या बाबांना, एवढी त्यांची काय चूक आहे, तुम्ही उगाच त्यांना गुन्हेगार ठरवू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, तू गप्प बस मी सिंदोर, तुला काही माहिती नाही आहे. सांगा ना, इतक्या वर्षानंतर तुम्ही का परत आलात? काय गरज आहे तुम्हाला इथे यायची, सांगा बरं. तेव्हा अंजली म्हणते, मी सांगते ना चिंटू, हे इतक्या वर्षानंतर इथे का आलेत ना ते मी सांगते. हे बघ, हे बघ, यांनी काय केलं आहे, यांनी पैसे चोरलेत, यांनी दागिने चोरलेत. आणि हे दागिने कुणाचे आहेत माहिती आहे? वल्लरी मामीचे दागिने आहेत. आणि ही एवढी कॅश कुठून आले, कुठे डाल्ला मारलास? तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, स्वामी स्वामी हे सगळं काय आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, ओ स्वामी स्वामी, अहो चोरीमारी करताय, देवाच्या नावाखाली असं खोटं तरी बोलू नका. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, बाबांनी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे. बाबांना नक्कीच कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हो मग काय रमाकांत, अरे ही चोरीमारी तूच केली आहेस ना, याच्याबद्दल काय बोलायचं आहे तुला? तेव्हा रमाकांत काका म्हणतात, मी काही बोलणार नाही आहे, स्वामी एक दिवस काय ते खरं तुम्हाला बोलतील. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, हे दागिने आम्ही तुझ्या पिशवीमध्ये टाकले आणि तुझ्यावरती चोरीचा आरोप करतोय असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा रमाकांत काका म्हणतात की मला तसं काहीच म्हणायचं नाही आहे, उलट मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी चोरी केलेली नाही आहे. मी चोरी का करेन? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाहीतर काय,
बाबांना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते हे मात्र नक्की. बाबा कधीही चोरी करणार नाही. अर्णव म्हणतो, 1 मिनिट, मग हे सगळं काय आहे? रमाकांत काका म्हणतात, मला नाही माहिती, पण चोरी मी केलेली नाही. तेव्हा ईश्वरी, बघ, तू घेऊन आलीस ना या माणसाला आणि घरामध्ये चोऱ्या माऱ्या व्हायला लागल्या. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की नाही, आता या घरामध्ये मी राहणार नाही. ईश्वरीला कुणीही काही बोलणार नाही आहे, कारण तिने काही चुकीचं केलेलं नाही. ईश्वरी निर्दोष आहे. आणि हे बघ बाळा, आता तू मला इथे थांबू नकोस. मी निघतो. येतो यासाठी म्हणत नाही आहे, कारण मला परत इथे यायचं नाही आहे तुझ्या आयुष्यामध्ये दखल देण्यासाठी. पण आता मी इथे राहणार नाही आहे. मी इथून निघून जातो. माझ्यामुळे घरातलं वातावरण विस्कळीत होतं, तुझ्यावरती आरोप होतात, हे मला मान्य नाही. त्यामुळे मी आता इथून जातो. वल्लरी म्हणते, वा, बघा बघा, यांची ही नाटकं बघा. ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही कुठेही जायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. घराच्या बाहेर पाऊल नाही ठेवायचं तुम्ही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, ते कुठेही जाणार नाही, पण मी हे घर सोडून जाणार आहे. तेव्हा ईश्वरी त्याच्या मागे येते आणि म्हणते, सर प्लीज प्लीज थांबा सर. अर्णव म्हणतो, का थांबू? सांग ना, का थांबू? ते तुला या घरामध्ये हवेत ना, पण मी या घरामध्ये राहत नाही. मी सरळ हे घर सोडून निघून जातो. आणि हे बघ मी सिंदूर, तुला काय वाटतं शपथ फक्त तुला घालता येते, आम्हाला शपथ देता येत नाही? तुला शपथ आहे माझी, जर माझ्या मागे आलीस तर बघ. तेव्हा इथे राकेश बघतो आणि म्हणतो, अरे वा वा, मला जे हवं होतं तेच आता इथे घडतं आहे. मला तर याच गोष्टीची आता वाट बघायची होती. चला, अर्णव एकदा का घर सोडून गेला की मी माझ्या मनासारखं वागायला मोकळा. तेव्हा इथे आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे रमाकांत काकांना टेन्शन येतं. त्यांना असं वाटतं, अरे देवा, मी इथे नसतो आलो तर जास्त बरं झालं असतं. वल्लरी म्हणते, काय गं हे ईश्वरी, आता आनंद झाला असेल ना तुला? बरं वाटलं असेल ना? इथे आता ज्या माणसामुळे तू या घरामध्ये आलीस, अर्णवमुळे आलीस ना या घरामध्ये, आणि इथे त्याच्या बाबांची बाजू घेतलीस का? तर त्याच्या बाबांना जर इथे ठेवणं त्याला पसंत नव्हतं, तर नवऱ्याच्या विरोधात का गेलीस तू? तेव्हा आजी म्हणते, अरे पण झालं तरी काय ते सांगा ना. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो आई, ह्या रमाकांनी आहे ना घरामध्ये माझे दागिने चोरले, पैसे चोरले, आणि ही गोष्ट अर्णवला कळली, तरीसुद्धा ही ईश्वरी याचीच बाजू घेते आणि अर्णवला चुकीचं ठरवते. अर्णवला राग आला आणि तो घर सोडून निघून गेला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं पण इथे आता चिंटूने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि त्या माणसासाठी तू इथे या माणसाला घरामध्ये ठेवून घेतलंस. तुझी बाजू घेऊन तो आमच्या सगळ्यांबरोबर किती भांडायचा, पण तुला त्याचं काही वाटत नाही आहे, बरोबर ना? तू इथे आत्तासुद्धा या माणसासाठी आमच्या सगळ्यांबरोबर भांडतेस. तेव्हा रमाकांत काका आता गप्प उभे असतात. मामा म्हणतात, तुम्ही दोघीजणी जरा शांत व्हा. ईश्वरी भांडत नाही आहे तुमच्याजवळ, तुम्ही भांडताय तिच्याजवळ. जेव्हापासून भाऊजी आलेत तुमच्या दोघींची तोंडं काही बंद झालेली नाही आहेत. तेव्हा आजी म्हणते, अरे तुम्ही इथे भांडत बसलात, कुणीतरी चिंटूला थांबवायचा प्रयत्न करायचा ना. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, थांबा, मी अर्णवला फोन करतो, थांबा, तो कुठे आहे ते बघतो. तेव्हा इथे मामा फोन करत असतात, पण अर्णव काही फोन उचलत नाही. तेव्हा वल्लरी म्हणत असते, बघ बघ ईश्वरी बघ, अगं हा माणूस इथे असताना तो का बरं फोन उचलेल, सांग ना, का फोन उचलेल तो? तेव्हा राकेश आपल्या गुंड माणसांना फोन करतो आणि म्हणतो की अर्णव आत्ताच घरातून बाहेर पडलाय, कुठलीही चूक होता कामा नये. काही झालं तरी त्या अर्णवला पकडायचं आणि जसं सांगितलंय तसंच करायचं, कळलं का? तेव्हा इथे अंजली आता अजूनही ईश्वरीलाच बोलत असते. आकाश म्हणत असतो, ईश्वरी काळजी करू नको, माझ्याकडे आता ट्रॅकर आहे आणि आता दादा कुठे असेल ना हे मला ट्रॅकरवरून समजेल. तेव्हा तीसुद्धा जायला निघालेली असते. अंजली म्हणते, अगं ईश्वरी तू कुठे जातेस? तो म्हणाला ना की येऊ नकोस म्हणून, तू गेलीस आणि चिंटू परत नाही आला तर? तेव्हा इथे ईश्वरी आता घरीच थांबते आणि आकाश एकटाच फक्त अर्णवला बघायला गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते की मला पूर्णपणे खात्री आहे की बाबांना कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय आणि बाबांना फसवणारी व्यक्ती नेमकी कोण आहे ना हे शोधून काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे अर्णव जात असताना पाठून काही गुंड येतात, त्याच्या तोंडाला आता रुमाल लावून त्याला बेशुद्ध करतात आणि गाडीमध्ये टाकून आपल्याबरोबर घेऊन जातात. तेव्हा तिथे आलेला असतो आकाश. ईश्वरी त्याला फोन करते आणि म्हणते, आकाश सर काय झालं? आकाश भाऊजी, अर्णव सर भेटले का तुम्हाला? तेव्हा आकाश म्हणतो, वहिनी, अगं दादाची गाडी तर इथेच आहे, पण गाडीमध्ये दादा मात्र नाही आहे, कुठे आहे काय माहिती.
जेव्हा इथे आकाश असं सांगतो तेव्हा ईश्वरीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. ईश्वरीला वाटतं की अर्णव सर कुठे गेले असतील आणि त्याचा ती आता विचार करत बसलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णवला इथे आता राकेशच्या गुंडांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि ते म्हणत असतात, "ए बाबा, तुझं तोंड बंद करा, जास्त वळवळ करू नकोस, नाहीतर आता फक्त तुला इथे आणून बांधून ठेवले, तुझं काम करायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही." असं इथे ते गुंड लोक अर्णवला म्हणत असतात. ही गोष्ट राकेशला कळल्यानंतर राकेश म्हणतो की त्या अर्णववरती बारीक लक्ष ठेवा, सुटून गेला नाही पाहिजे. तोपर्यंत हा जो काही ऑफिसमध्ये कंपनीमध्ये पैशांचा घोळ झालाय ना, तो पहिला मला निपटला पाहिजे, असं इथे आता राकेश म्हणत असतो. पण प्रेक्षकांनो, राकेशच्या गुंडांनी कितीही अर्णवला इथे आता किडनॅप करून ठेवलं असलं ना, तरी ईश्वरी आपल्या इंदोरी स्टाईलमध्ये अर्णवला सुखरूपरित्या तिथून बाहेर काढणार, हे मात्र नक्की.